पेडगाव लुटून. अहो लूट कसली मोरोपंत, आपलीच गावं देवळं लुटून त्या बहादूर खानानं त्याचा बहादूरगड भरलाय. आंबीरराव, पेडगावात घुसून बहादूर खानाला मारणं सोपी गोष्ट नाहीये. का? औरंगजेबाचा दूधभाऊ आहे तो. आणि म्हणून तर दिल्लीवरून खास राज्याभिषेक रोखण्यासाठी त्याला पाठवला होता. मग रोखला का? त्याच्या नाकावर टिच्चून आपण समद्यांनी केलाच की राज्याभिषेक. राज्याभिषेक रोखला नाही, पण तो रोखण्याकरता उत्तरेला शेगूळचा खंडोबा, भगवती माय, लक्ष्मीनारायण, मोरेश्वर आणि अशीच सोन्यानं मढवलेली कित्येक देवस्थानं भ्रष्ट केली त्या खानानं. गावागावातली मंदिरं ओस पडली आहेत. पिढ्यानपिढ्या पुजलेले देवदेवता तोडून मोडून बहादूरगडला नेऊन टाकलेत त्यांनी. हंबीरराव, राज्याभिषेकानंतर लगेचच बहादूर खानासारखं जनावर अंगावर घेणं योग्य नाही. अहो पण काय हरकत आहे? अहो दत्तूजी त्याच्या पापाचा गडा भरला की आता होय. रिकामं करून टाकू. दत्ताजी, अहो राजगड तोरणा घेतला आपण, बहादूरगड काय जड आहे. महाराज 35,000चं घोडदळ आहे पेडगावात. आणि बरं का